नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक नवीन स्टोरी. मित्रांनो, आपली आजची स्टोरी आहे सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ गावातील, जिथे नाव सुशील होते पण वर्तन घाणेरडे होते आणि नीच प्रवृत्तीमुळे गमावा लागला स्वतःचा जीव. कवटे महाकाळ गावातील बेघर वसाहतीमध्ये सुशील सूर्यकांत आठवले हा 22 वर्षाचा तरुण राहतो. तो नावापुरताच सुशील होता. त्याच्या वागण्यात बोलण्यात मात्र विकृती होती. वयात आल्यावर त्याच्या हातात मोबाईल आला आणि त्याला अश्लील पिक्चर बघण्याचे व्यसनच लागले. नेहमी अश्लील पिक्चर पाहत असल्याने त्याच्या वागण्यात भलताच बदल झाला होता. घराशेजारी राहणाऱ्या महिला, युवती यांच्यावर त्याची वाईट नजर पडत असे. प्रत्येकाच्या शरीराकडे तो भुकेल्या नजरेने पाहत होता. त्याची ही विकृती काही वेळा उघडीही झाली होती. काही लोकांनी त्याला विकृत चाळे करताना पकडले होते. सुरुवातीला समजावून, नंतर धमकावून हाकलून लावले होते, पण त्याच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता. कोणी समजावले, धमकावले तर तो तेवढ्यापुरते गप्प बसायचा, पण पुन्हा ए रे माझ्या मागल्या सुरू करायचा. एक दिवस त्याने शेजारी राहणाऱ्या मित्राच्या पत्नीचे, आईचे चोरून फोटो काढले. ते फोटो बघत तो कामुक स्वप्ने रंगवत होता. इतकेच नव्हे तर त्याने ते फोटो पॉर्न साईटवरील फोटोसोबत जोडले आणि अत्यंत हिडीस बनवले. नंतर ते सोशल मीडियावर शेअरही केले. त्याच्या या विकृतीमुळे शेजारील लोक, विशेषतः महिलांना प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागत होते. त्याच्यावर काही महिलांनी विनयभंग तसेच IT ॲक्टनुसार गुन्हेही दाखल केले होते, पण त्याला याची काहीच पर्वा नव्हती. दुसरीकडे सुशील हा पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करत होता. रिकामटाकड्या सुशीलला त्यांनी खबऱ्या म्हणून कामाला लावले होते. त्यामुळे त्याची पोलिसांसोबत उठबस होती. त्यामुळेच त्याची पोलिसांविषयीची भीती कमी झाली होती. आपण कसेही वागलो तरी पोलीस आपल्याला हात लावू शकत नाहीत, कारण हे गुन्हे अदखलपात्र असल्याने समज देऊन सोडून देण्यात येते हे सुशीलला चांगले माहीत होते. सुशीलच्या या वागण्याने बेघर वसाहत परिसरात लोक त्रासले होते. सुशील या भागातून कायमचा गेला पाहिजे असे प्रत्येकाला वाटू लागले होते. याच भागात राहणारे चैतन्य नामदेव माने, सुनील मारुती माने, अनुज अमृत माने, अनिल मारुती माने यांनी याचा काटा काढायचे असे ठरवले. आपल्या भागात व समाजाला लागलेली कीड मुळापासून नष्ट करायचे असे त्याने ठरवले. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दुपारच्या वेळेस ते त्याला शोधत होते. त्यावेळी त्यांना सुशील हा एकांतात बसलेला आढळून आला. त्यावेळी त्यांनी सुशीलला पकडले आणि एका टमटम रिक्षामध्ये बसवून रिक्षातून त्याला ते निर्जन ठिकाणाकडे घेऊन निघाले. तेव्हा तो त्या चौघांना विरोध करत होता, पण मला कुठे घेऊन जात आहे असे विचारत होता. तेव्हा त्या चौघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा रिक्षातच त्या 4 जणांनी रुमालाने सुशीलचा गळा आवळला. त्याचा श्वास गुदमरला. तो जीवाच्या आकांताने त्या चौघांचा प्रतिकार करत होता, पण तो एकटा असल्यामुळे त्याचा प्रतिकार कमी पडला. काही वेळातच त्याचा श्वास थांबला. तो थंड पडला. आता महिलांना होणारा त्रास संपला या विचाराने त्या चौघा मारेकऱ्यांनी निश्वास सोडला. पण आता वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता. सुशीलचा खून केला होता, पण त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट नाही लावली तर आपण तुरुंगात जाणार या विचाराने ते कामाला लागले. त्यांच्यापैकी चैतन्य माने हा ॲम्ब्युलन्सवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याने ॲम्ब्युलन्स आणली. त्याचा मृतदेह त्यात ठेवला. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते सर्वजण कुची, भिवघाट, नागज फाटा येथून कवटे महाकाळ असा प्रवास करत महाकाली साखर कारखान्यामागे आले. तेथे असलेल्या कॅनॉलजवळ ते थांबले. सारा परिसर शांत होता. त्यांनी सुशीलचा मृतदेह ॲम्ब्युलन्समधून काढून कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात टाकला. त्यानंतर ते सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. आपण केलेल्या हत्याकांडाला वाचा फुटली नसल्याने मारेकरी निवांत फिरत होते. दरम्यान सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक यांना खबर मिळाली की
सुशील आठवलेचा खून चैतन्य माने, सुनील माने, अनुज माने यांनी केला आहे, त्याची खातरजमा करण्यासाठी पोलीस नाईक हे बेघर वसाहत कवठे महांकाळ येथे आले. त्यांनी या संशयितांकडे सुशीलबाबत विचारले असता त्यांनी आपण त्याचा खून केल्याचे सांगितले. तात्काळ पोलीस नाईक यांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले. याची खबर सर्वांना पोहोचली. त्यानंतर कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात सुशील सूर्यकांत आठवले वय 22 याचे अपहरण करून खून केल्याची फिर्याद त्याची आई मेघा आठवले यांनी दिली. त्यानंतर अपहरण व खून या कलमानुसार संशयित म्हणून चैतन्य नामदेव माने, सुनील मारुती माने, अनुज अमृत माने, अनिल मारुती माने यांची नावे फिर्यादीमध्ये नमूद केली. नंतर कवठे महांकाळ पोलिसांनी चारही संशयित यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले, आम्ही सुशीलचा मृतदेह वाहत्या पाण्यात टाकला. तो कुठे वाहून गेला ते आम्हाला माहीत नाही. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी आपले नेटवर्क वापरले. शेवटी सुशीलचा मृतदेह शोधण्यात यश आले. लंगरपेठ ते बंडगरवाडी जाणाऱ्या कॅनॉलमधून गाळ काढण्याच्या विहिरीमध्ये सुशीलचा मृतदेह सापडला आणि अशा प्रकारे पूर्ण गुन्हा उघडकीस आला. पुढील तपास पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे महांकाळ पोलीस करत आहेत. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून तपासातील अधिकारी व महाराष्ट्र पोलीस यांना मानाचा सलाम. जय हिंद. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली.